नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की गोल सेटिंग या विषयावरती आपली पीपीटी आपण करणार आहोत. त्या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर गोल सेटिंग काय असते आणि कशासाठी करायचं असतं, तर ते ते की म्हणजे विजन पाहिजे. विजन म्हणजे काय? गोल सेटिंग प्लस विजन या दोन गोष्टीचं मिक्सिंग करून मी सांगणार आहे की विजन का, की तुमच्या नजरेसमोर त्या गोष्टी पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना सुद्धा आणि सकाळी उठताना सुद्धा पहिली नजर तुमच्या त्या गोलवर गेली पाहिजे, तुमच्या विजनवर गेली पाहिजे की तुम्हाला काय करायचं आणि कुठे जायचंय त्यासाठी. तर अ, ते कसं असलं पाहिजे, तर ते आता आपण पीपीटी मार्फत बघणार आहोत. तर मित्रांनो, विजन आहे. विजन म्हणजे ते आपल्या सतत नजरेसमोर असलं पाहिजे. आपल्याला कुठे जायचंय त्यासाठी आणि कसं जायचं, कसं पोचायचं. मग त्यानुसार आपल्याला एक आयडिया यायला सुरुवात होतात आणि मग त्या आयडियाचं रूपांतर त्या मार्गामध्ये होतं आणि आपण नक्कीच तिथे पोहोचतो. जसं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर ही जहाज आहे. हा जहाज जर तो कुठे जायचं असेल, तर त्याला आहे ना, बंदरावरूनच त्याला माहिती असतं की मला अमेरिकेत जायचं, मला ऑस्ट्रेलियात जायचं, मला जपानला जायचं किंवा अजून मला कुठे जायचं. आणि त्यानुसार त्याचा मॅप असतो आणि त्याचा एक होकायंत्र असतो आणि त्यानुसार ते लोक त्याची डिग्री सेट करत असतात आणि त्या डिग्रीनुसार थोडं 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 करत करत तो एक दिवस तिथे पोहोचतो आणि तो त्यांना टाइम त्यानुसार ते पोहोचतात. जर त्यांच्याकडे जर तो मॅपच नसेल, त्यांना जर डिग्रीच नसेल किंवा त्यांना माहितीच नाही कुठे पोहोचायचं, तर मित्रांनो, हा जहाज इतका मोठा असून सुद्धा तो काय करणार? गोल 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 समुद्रात फिरतच राहील. म्हणून गोल असणं लय महत्वाचं आणि क्लिअर असणं लय महत्वाचं. तसाच एक सर्वे निघाला होता हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा 1979 साली. 1979 साली एक 101 लोकांचा त्यांनी सर्वे केला. तर 101 लोकांमध्ये 84% लोक जी होते मित्रांनो, जे 84% लोकांनी फक्त तो गोल आणि गोल सेटिंग आणि विजन याबद्दल फक्त ऐकलं आणि सोडून दिला. त्यातले 13% लोकांनी काय केलं? आपल्या डोक्यामध्ये त्या घेतल्या गोष्टी सगळ्या आणि फक्त डोक्यातच घेऊन ठेवल्या आणि त्या वापरल्या. आणि 3% लोकांनी मित्रांनो काय केलं? ते गोल विजन बोर्ड लावलं, गोल सेटिंग केलं आणि त्यानुसार त्यांनी काम केलं. आणि 10 वर्षानंतर खूप जबरदस्त असा रिझल्ट आला. जबरदस्त असा रिझल्ट आला, की ते 84% लोक होते ते आज पण तसेच ॲव्हरेज आयुष्य जगत होते. 13% लोक त्यापेक्षा बेटर आयुष्य जगत होते, कारण त्यांना माहिती होतं कुठे जायचं होतं ते. पण 3% लोक त्या 97% पेक्षा जास्त सक्सेसफुल होतं. त्यांनी ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या त्यांच्या सगळ्या अचीव्ह झालेल्या होत्या आणि ते त्यांच्या लाईफमध्ये एक सक्सेसफुल झाले होते. एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. एक हा हॉलिवूडच्या फिल्म म्हणजे हिरोची, तो हिरो होता जिम कॅरी. त्यांनी मित्रांनो 1985 साली स्वतःला एक चेक लिहिला होता $10 मिलियन. आणि मित्रांनो, 1995 साली डंबन या पिक्चरसाठी त्याला तो $10 मिलियन चेक मिळालेला. त्यांनी तो चेक घेतला, रोज खिशात ठेवायचा, रोज वाचायचा. हे युट्यूबवर स्टोरी सगळे अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने हॉलिवूडचा अजून एक सुपरस्टार होता, ब्रुसली म्हणून. ब्रुसलीने 1969 साली स्वतःसाठी एक लेटर लिहिला होता आणि तो लेटर त्यांनी त्याच्या गाडीमध्ये, त्याच्या घरात, त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या जिथे-जिथे त्याची नजर असेल त्या सगळ्या ठिकाणी तो लेटर लावला होता. आणि त्या लेटरमध्ये त्यांनी स्पेसिफिक लिहिलं होतं, की हॉलिवूडचा मी सगळ्यात टॉपचा सुपरस्टार बनेल. आणि 1980 साली पुढच्या 10 वर्षात तो हॉलिवूडचा सगळ्यात टॉपचा सुपरस्टार बनला होता मित्रांनो. त्याच पद्धतीने तुमचं विजन गोल हे लिहिलं पाहिजे आणि तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. हेच त्याच्यातून मिळतं. आता हे विजन गोल कसे असले पाहिजे, तर त्याच्यामध्ये या 5 गोष्टी असल्या पाहिजे. एक, स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे आणि टाइम बाउंडली असलं पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे काय मित्रांनो? तर स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला कुठे जायचं हे क्लिअर पाहिजे, की मला इथे जायचं. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर मला इथून दिल्लीला जायचंय, तर दिल्लीला मी कसं जाऊ शकतो? रेल्वेने जाऊ शकतो किंवा विमानाने जाऊ शकतो. जर रेल्वेची मी तिकीट काढली तर कुठल्या ट्रेनची असेल, किती वाजताची असेल, किती वाजता पोहोचेल, या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. तेव्हाच आपण तिथे पोहोचू. जर तुम्ही स्टेशन मास्टरला सांगितलं की मला तिकीट द्या, तर तो तुम्हाला विचारेल कुठली तिकीट पाहिजे. जर तुम्ही दिल्ली नाही सांगितलं तर तो तिकीट नाही देणार किंवा तुम्हाला जिथे जायचं ते नाव नाही सांगितलं तर तुम्हाला नाही देणार. तुम्ही एकदम क्लिअर असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे. दुसरं मेजरेबल. मेजरेबल म्हणजे तुम्ही जो काय प्रवास करताय, तुम्हाला ज्या गोलच्या दिशेने प्रवास करताय, तो रोज मोजला पाहिजे.
रोज त्याच्या दिशेने एक पाऊल तरी तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि ते नुसतं एक पाऊल पुढे जात आहे हे तुम्हाला काउंट केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही काउंट करत नाही तोपर्यंत तुमचा गोल अचीव्ह होत नाही. कारण तुम्हाला माहिती असतं की मला किती पावलानंतर ते सक्सेस आहे. जसं इथून दिल्लीचा प्रवास जो आहे तो 12 तासाचा आहे. तर 12 तासामध्ये पहिलं येणार आहे सुरत, मग गुजरात, मग मध्य प्रदेश, मग या पद्धतीने तुम्ही दिल्लीत पोहोचणार आहे. त्याच पद्धतीने तुमचं ते जे टार्गेट असतात तसे ते मेजरेबल असलं पाहिजे. तिसऱ्या मित्रांनो अचिव्हेबल असलं पाहिजे. अचिव्हेबल म्हणजे काय, की जो काही तुम्ही टार्गेट घेताय तो जर तुम्ही 1 वर्षाचा जर घेताय, जर आपण 1 वर्षाची गोष्ट बोलतोय 2024 साठी बोलतोय, तर तो अचिव्हेबल असलं पाहिजे. आज तुम्ही कुठे आहात त्यापेक्षा थोडं स्ट्रेच करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा आज बिझनेस जर 1 करोडचा आहे तर मॅक्स टू मॅक्स तुम्ही 5 करोडचा टार्गेट घ्या किंवा 10 करोडचा टार्गेट घ्या. जर तुमचा बिझनेस आज 10 लाखाचा आहे तर तुम्ही कमीत कमी 50 लाखाचा टार्गेट घ्या किंवा 1 करोडचा टार्गेट घ्या. जो अचिव्हेबल आहे असं टार्गेट घेऊ नका जो अचिव्हेबलच नाही, की तुम्ही आता 10 लाखावर बसलेत आणि तुम्ही 100 करोडचा टार्गेट घेताय. नक्की 100 करोड पण अचीव्ह होईल, पण त्यासाठी तो जो लागणारा कालावधी आहे तो तुम्हाला द्यावा लागेल तेव्हा तो अचिव्हेबल होईल. तिसरं आहे मित्रांनो, रिलेव्हंट असलं पाहिजे. रिलेव्हंट म्हणजे काय, की जसं जर मॅरेथॉन मी धावतोय, तर मॅरेथॉन धावतोय मी कशासाठी धावतोय? तर मॅरेथॉन जिंकण्यासाठी धावतोय का? नाही. तर मॅरेथॉन धावतोय मी माझ्या हेल्थसाठी धावतोय. म्हणजे इथे काय आहे, मोठा विजन आला, मोठा गोल आला. काय की माझा हेल्थ आला. मी हेल्थसाठी ह्या गोष्टी करतोय. तसं तुम्ही जे काय गोल लिहिताय ते कशासाठी पाहिजे? तर त्याच मागे स्टोरी ही रिलेव्हंट असली पाहिजे. तेव्हा तुम्हाला ते गोल अचीव्ह केल्यानंतर तुम्हाला मजा येईल. त्यानंतर काय पाहिजे त्याला टाइम बाउंड पाहिजे, की बाबा अमुक अमुक या दिवशी मला हे मिळणारच, माझं हे पूर्ण झालेलं आहे. मी सांगेन झालेलं आहे असं लिहा, म्हणजे ते होईल. तसं टाइम बाउंड टाका. टाइम बाउंड असल्यावरती तो गोल अचीव्ह होणे सक्सेस होतो आणि पूर्ण होतो. पुन्हा आपण या 5 गोष्टी रिव्हिजन करणार आहोत. स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे. या 5ही गोष्टी जर तुमच्या गोलमध्ये जर असतील, तर तुमचं गोल नक्कीच पूर्ण होईल आणि तुमचं ते व्हिजन बोर्ड तयार करा. ते व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी हा माझा व्हिजन बोर्ड आहे. तुम्ही कॅनव्हाचा ॲप डाउनलोड करू शकता आणि कॅनव्हावरून हे इझिली या गोष्टी बनवू शकता. फक्त आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलंय. याच्यावर फक्त टाइमली माझ्या घरी आहे, ज्याच्यावर मी टाइम लिहिलेले आहेत, डेट लिहिलेले आहेत, त्यानुसार करायचं. थँक यू मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.